एका लहानशा खेड्यात सावित्री नावाची एक गरीब आई आपल्या 2 मुलींसह राहायची. सावित्रीची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती, पण तिचं हृदय खूप मोठं होतं. तिच्या आयुष्यातील एकमेव संपत्ती म्हणजे तिच्या 2 मुली, ज्यांना तिने खूप प्रेमाने आणि कष्टाने वाढवलं होतं. मोठी मुलगी स्वरा आणि धाकटी मुलगी मीनाक्षी. दोघीही आपल्या आईवर आतोनात प्रेम करायच्या. सावित्रीने आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी अनेक कष्ट सोसले. ती शेतात काम करायची, लोकांच्या घरात धुणी भांडी करायची, पण तिने मुलींना कधीही अपूर्णत्वाची भावना येऊ दिली नाही. तिच्या मुलींनाही आईच्या कष्टाची जाणीव होती आणि त्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने शिकत होत्या. वर्ष सरत गेली. दोन्ही मुली शिकून मोठ्या झाल्या. स्वरा डॉक्टर झाली आणि मीनाक्षी इंजिनियर. त्यांची मेहनत आणि आईचे आशीर्वाद फळाला आले. त्या आता शहरात स्थिर झाल्या, उत्तम नोकऱ्या मिळाल्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या. त्यांच्या यशाचा आनंद त्यांच्या आईच्या डोळ्यात दिसत होता, पण तिच्या मनात मात्र एक वेगळीच भावना होती. कधी आईचे प्रेम कमी पडेल का असा विचार तिला त्रास देत होता. एक दिवस स्वरा आणि मीनाक्षी आपल्या आईला घ्यायला गावात आल्या. त्यांनी आईला सांगितलं की आता तिने या कष्टातून मुक्त व्हावं आणि त्यांच्यासोबत शहरात जावं. सावित्रीला आपल्या मुलींच्या प्रगतीचा अभिमान होता, पण तिला तिच्या गावाशी नाळ जोडलेली होती. तिने एक मूक अश्रू ढाळला आणि सांगितलं, माझ्या जीवनात तुम्हीच माझं सर्वस्व आहात, पण मी या मातीला सोडून नाही जाऊ शकत. मुलींना आईच्या भावना समजल्या. त्यांनी तिला तिच्या गावातच एक सुंदर घर बांधून दिलं आणि ती जिथे आनंदी असेल तिथेच तिच्या सोबत राहायला तयार झाल्या. सावित्रीचं हृदय आनंदाने भरून आलं. तिने डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसले आणि दोन्ही मुलींना जवळ घेतलं. आता स्वरा आणि मीनाक्षी दर आठवड्याला आईला भेटायला येतात, तिची काळजी घेतात आणि तिच्या प्रेमाचा सावलीत राहतात. सावित्रीने गरिबीतून काढलेली पावले तिला आयुष्यभराची शिदोरी देऊन गेली. त्या घरात आता प्रेम, आपुलकी आणि आईच्या कष्टाची कहाणी कायम जिवंत राहिली. ही गोष्ट आपल्या आईच्या त्यागाचं मोल सांगते आणि कधीही आईच्या प्रेमाची जागा पैशाने किंवा यशाने घेता येत नाही हे शिकवते. तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा? आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.